नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत भाग 3 कशाचा सरळ व्याजाचा। तर मित्रांनो लक्षात द्या, भाग 3 कसा समजणार नाही तर भाग 3 समजण्यासाठी तुम्हाला भाग 1 भाग 2 बघणे गरजेचे आहे। आणि अति शहाणा त्याचा बैल रिकामा असे काम करू नका, गोपणा करू नका भामटे हो, नाहीतर मोजून 4 टाइम मारेल। 4 टाइम कसं? सकाळ दुपार संध्याकाळ आणि एक मध्यरात्री। झोपीत पण तुला निलेश मास्तर आठवेल, म्हणजे तुला आठवण असायला हवी, म्हणून लक्षात असू दे। आता भाग 3 मध्ये गणित क्रमांक 1 x रुपये मुद्दलाचे 5% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज 2500 रुपये आहे। तर मुद्दल किती? गणितामध्ये नवीन काहीच नाही। परत म द क भागीला 100 बरोबर सरळ व्याज। मुद्दल माहित नाही x, दर 5, कालावधी 2 भागीला 100 बरोबर 2500। तर मित्रांनो x बरोबर 2500 गुणिले 100 भागीला 5 गुणिले 2 5 5 25 दे 50। तर मित्रांनो 5 5 25 म्हणजे झालेले उत्तर किती आहे? 25,000 रुपये। काही नवीन नाही। परत शॉर्टकट बघायचा आहे। दर किती आहे? 5%, म्हणजे 5 गुणिले 2 एकूण दर किती? 10%, म्हणजे 10% म्हणजे किंमतच्या खाली किंमत। म्हणजे लक्षात ठेवायचं, टक्केच्या खाली टक्के आणि किंमतच्या खाली किंमत। 4 ची रीत फार सोपी आहे, नवीन काही नाही। 10% म्हणजे व्याज किती दिलेलं आहे? 2500। आणि नेहमी मुद्दल किती असते? 100% म्हणजे किती? 2500 गुणिले 100 भागीला 10 0 0 कटलं 25 गुणिले 10 किती आलं? 25,000 रुपये। गणितामध्ये नवीन काहीच नाही। तर चला पुढे जाऊया गणित क्रमांक 2 कडे। गणित क्रमांक किती? 2 कडे। x रुपये मुद्दलाचे 4% दराने 5 वर्षाचे सरळ व्याज 3000 रुपये असेल तर मुद्दल किती? नवीन काहीच नाही। तर मित्रांनो म द क भागीला 100 बरोबर सरळ व्याज। तर मित्रांनो x रुपये मुद्दल, दर 4 आणि कालावधी 5 भागीला 100 बरोबर सरळ व्याज किती आहे? 3000। तर x बरोबर 3000 गुणिले 100 भागीला 4 गुणिले 5। तर मित्रांनो 5 गुणी 4 5 3 गुणिले 5 म्हणजे किती आलं? 15, म्हणजे आलेले उत्तर किती असेल? 15,000 रुपये। आता बघायचं आहे शॉर्टकट। मित्रांनो दर किती आहे? 4%। किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी, म्हणजे 4 गुणिले 5 एकूण व्याज किती भेटणार आहे? 20%। तर 20% म्हणजे किती व्याज भेटलं? 3000 रुपये। आणि मुद्दल किती असते? नेहमी 100, म्हणजे किती? 100 गुणिले 3000 भागीला 20 20 पंच आणि 3 गुणिले 5 15, म्हणजे आलेले उत्तर किती आहे? 15,000 रुपये। तर आता बघायचं आहे आपल्याला प्रश्न क्रमांक 3। बाकी नवीन काहीच नाही। प्रश्न क्रमांक किती बघायचं आहे? 3। प्रश्न क्रमांक 3 x रुपये मुद्दलाचे 16.23% दराने 16.23% दराने 5 वर्षाचे सरळ व्याज 5000 रुपये असेल
तर मुद्दल किती? परत मित्रांनो नियम तोच, म द क भागीला 100 बरोबर सरळ व्याज. मुद्दल किती आहे? 5000. दर किती आहे? 16.203 आणि कालावधी किती आहे? 5 वर्ष. मुद्दल 5000 नाही मित्रांनो, व्याज आहे. मुद्दल किती आहे? x आणि भागीला 100 बरोबर किती? 5000. तर x बरोबर 5000 गुणिले 100 16 43 48 50 3 गुणिले 5. तर हे 3 वर लिहून घेऊया, सोपी जाणार. 0 0 कटला, 5 1 5 5 2 10 बेत्रिक 6 6 गुणिले 100 किती आलं? 6000. म्हणजे आपली मुद्दल किती आली? 6000. आता नवीन काही नाही, परत 16.203% रूपांतर किती होते? 106. आणि नेहमी खालची मुद्दल काय असते? 1. मित्रांनो किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी. म्हणजेच 1 गुणिले 5 म्हणजे किती? टोटल 5 रुपये रक्कम मिळाली आपल्याला. मग 5 म्हणजे किती? 5000. तर 6 म्हणजे आता 100 का बघा, कारण की खालची किंमत नेहमी मूळ असते, हे लक्षात असू द्या. तर 6 गुणिले 5000 भागीला 5 5 1 5 आणि 6 गुणिले 1000 म्हणजे झाले उत्तर किती असेल? 6000 रुपये. गणितामध्ये काहीच नवीन नाही मित्रांनो. तर मित्रांनो टाईप नंबर 8चा होमवर्क बघायचा आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 1 x रुपये मुद्दलाची 5% दराने 6 वर्षाची सरळ व्याज 1800 रुपये असेल तर मुद्दल किती? x रुपये मुद्दलाची 10% दराने 4 वर्षाची सरळ व्याज 24,000 रुपये असेल तर मुद्दल किती? नवीन काहीच नाही. प्रश्न क्रमांक 2 x रुपये मुद्दलाची 6% दराने 5 वर्षाचे सरळ व्याज 3600 रुपये असेल तर मुद्दल किती? तर मित्रांनो हे होमवर्कचं तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि पुढील टाईप नंबर आपल्याला 9 बघायचा आहे. तर आता बघायचा आहे टाईप नंबर 9. आणि मित्रांनो गणित पूर्णपणे बघा, तुमचा भरपूर फायदा होणार आहे. आगामी होणाऱ्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये तुमचा मी भरपूर फायदा करून देणार आहे. फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, त्यामध्ये स्किप नका करू. बरोबर आहे ना? जसं तुम्ही गणिताला इथं स्किप करता तसं तिच्या मेसेजला स्किप करू शकता का? दोन्हीकडे मेंटेन ठेवा, तरच तुम्ही नोकरीवर लागणार. लक्षात असू द्या. कसं आहे, तिचा मेसेज स्किप ना करू शकत तर मग व्हिडिओला कशाला स्किप करता? बरोबर आहे ना मित्रांनो? कारण की तिचा मेसेज स्किप केला की तुमची 8 दिवस जिंदगी खराब. कशी? तर तुमचे भांडणं खूप होते. म्हणून तिकडे पण स्किप नका करू आणि इकडे पण स्किप नका करू. मला माहीत आहे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो डाटा ऑन केल्यावर, कारण की तिचा मेसेजला तुम्हाला तिला रिप्लाय द्यावाच लागतो. पण मग त्याचं सोल्युशन माझ्याकडे आहे. एक काम करायचं, प्रश्नार्थक चिन्ह खेळायचे, म्हणजे प्रश्न खेळायचे, एकमेकाला विचारायचे. कसे? तर हा व्हिडिओ तिला सेंड करायचा आणि होमवर्कची व्हिडिओची उत्तरे एकमेकांना विचारायची. म्हणजे तिचा पण अभ्यास होणार आणि तुझा पण अभ्यास होणार. त्यामध्ये तुझा भरपूर वेळ वाचणार आहे आणि भांडणं पण कमी होणार आहे. तर टाईप नंबर 9 बघायचा आहे. प्रश्न क्रमांक एका रकमेची 5% दराने 3 वर्षाची रास 3 वर्षाची रास
6,900 रुपये असेल तर मुद्दल किती? मित्रांनो आता तिथे काय दिलेलं आहे? रास. तर आता सूत्रापेक्षा शॉर्टकट फार महत्त्वाचं आहे. तर आता शॉर्टकट कसं मित्रांनो? दर किती आहे? 5%. 5% किती वर्षाचा? 3 वर्षाचा. म्हणजे एकूण व्याज दर किती भेटलं? 15%. तर आपल्याला बघा मुद्दल x 5 त्रिक 15 म्हणजे 115 भागिला 100 आणि रास टोटल किती झालेली आहे? 6,900. म्हणजे x बरोबर 6,900 गुणिला 100 भागिला 115. 5 23 5 20 23 त्रिक 3 दुनी 6 म्हणजे आलेले उत्तर किती आहे? 6,000 रुपये. बघा किती शॉर्टकट पद्धतीने गेली होते. 5% दर आहे किती वर्षाचा? 3 वर्षाचा. म्हणजे एकूण 5 त्रिक 15% दर भेटणार आहे. आता मला रास दिलेली आहे म्हणून 100ची किती झाली? 115. म्हणजे x गुणिले 115 भागिले 100 बरोबर 6,900. आता तुम्ही सूत्रांत जर राहाल तर खूप लांब होणार गणित, म्हणून तुम्हाला मी शॉर्टकट सांगितलेलं आहे. परत प्रश्न क्रमांक 2. एका रकमेची 10% दराने 4 वर्षाची रास 28,000 रुपये असेल तर मुद्दल किती? मित्रांनो पहा गणितामध्ये नवीन काहीच नाही. परत 10% दर किती वर्षाचा आहे? 4 वर्षाचा. म्हणजे एकूण व्याजदर किती भेटणार आहे? 40%. रास म्हटला आहे म्हणून 100 अधिक 40 140 भागिला 100 बरोबर किती आहे? 28,000. 0 0 कटलं. x बरोबर 28,000 गुणिला 10 भागिला 14. 14 दुनी 28 म्हणजे x बरोबर आले किती उत्तर? 20,000. काही अडचण? काहीच अडचण असायला नकोच. परत प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक किती? 3 कडे. एका रकमेची 4% दराने 5 वर्षाची रास 3600 रुपये असेल तर मुद्दल किती? परत मित्रांनो 4% दर आहे किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी. म्हणजे 4 5 20. एकूण व्याज किती भेटणार आहे? 20%. एकूण व्याज किती? 20%. परत मुद्दल x व्याज 20% म्हणजे रास दिलेली आहे म्हणून 120 भागिला 100 बरोबर किती? 3600. म्हणजे x बरोबर 3600 गुणिला 100 भागिला 120. 0 0 कटला 12. 30 गुणिला 100 म्हणजे आलेले उत्तर किती आहे? 3,000. आलेले उत्तर किती आहे? 3,000. गणितामध्ये काहीच नवीन नाही आहे. पण आता बघायचं आहे आपल्याला होमवर्क. तर होमवर्क मध्ये जास्त नाही 3च प्रश्न येणार आहे. किती? 3 प्रश्न. बघा मित्रांनो एका रकमेची 6% दराने 4 वर्षाची रास 2,480 रुपये असेल तर मुद्दल किती? परत दुसरा प्रश्न. एका रकमेची 16.23% दराने 3 वर्षाची रास 18,000 रुपये असेल तर मुद्दल किती? परत प्रश्न क्रमांक 3. एका रकमेची 11.1/9% दराने 2 वर्षाची रास 22,000 रुपये असेल
तर मुद्दल किती? मित्रांनो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तोपर्यंत मी पेनामध्ये शाई टाकतोय. आणि लक्षात असू द्या मित्रांनो, गणितामध्ये खूप काही शॉर्टकट असते, फक्त गणिताला समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. जसे तुम्ही तिला समजून घेता तसे गणिताला पण समजून घेत जा, म्हणजे भरपूर फायदा होणार आहे. तर चला आता जाऊया टाईप नंबर 10. टाईप नंबर किती बघायचा आहे? 10. तर पहा मित्रांनो, टाईप नंबर 10 मध्ये गणित पा काय होते? नवीन काहीच नाही गणितामध्ये, फक्त गणिताला समजून घ्यायचं आहे. प्रत्येक प्रश्नाला समजून घ्यायचं आहे. टाईप नंबर 10 मध्ये मी तुम्हाला मिक्स प्रश्न घेणार आहे, थोडे समजून घेणार आहे, थोडे तुम्हाला समजायचे आहे. तर मग आता फक्त समजून घेऊया. परत एका रकमेचे 5% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज 1600 रुपये असेल जर रक्कम दुप्पट केली व व्याज दर तिप्पट केला व कालावधी तेवढाच असेल तर सरळ व्याज किती? आता गणितामध्ये काही नवीन नाही आहे, फक्त गणितासोबत बोलायचं आहे. तुम्ही जर त्या गणितासोबत व्यवस्थित बोलले तर ते गणित तुम्हाला रिस्पॉन्स देणार आहे. बरोबर आहे ना? तर बघूया गणिताकडे या. तर एका रकमेचे 5% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज 1600 रुपये असेल तर जर रक्कम दुप्पट केली व व्याज दर तिप्पट केला तर कालावधी तेवढाच असेल तर सरळ व्याज किती? पहा मित्रांनो, गणितामध्ये नवीन काहीच नाही आहे, शॉर्टकट एकदम. गणितामध्ये काहीच बघायचं नाही आहे. 5% दराने 2 वर्षाची म्हणजे 5 गुणिले 2 म्हणजे एकूण व्याज किती भेटलं? 10%. तर मित्रांनो 10% म्हणजे किती भेटले? 1600 रुपये. आता रास नाही आहे, फक्त व्याज आहे. आणि मुद्दल किती असते? 100. 100 म्हणजे किती? म्हणजे 1600 गुणिले 100 भागिले 10. 0 0 कटला. 1600 गुणिले 10 किती आलं मित्रांनो? 16,000. बरोबर आहे? काही नवीन नाही. 16,000 रुपये आपली मुद्दल आली आहे मित्रांनो. आता काय म्हटलं आपल्याला? रक्कम दुप्पट, व्याज दर तिप्पट आणि कालावधी तेवढाच. तर आता आपली रक्कम 16,000ची किती होणार आहे? 32,000. व्याज दर 5% होता, 5चा किती होणार आहे? 10%. कालावधी 2चा 2 राहणार आहे. तर सरळ परत मदतचा बनवून भागिला 100. मुद्दल 32,000 गुणिला 10 गुणिला 2 भागिला 100. 0 0 कटले. 32 दुनी 64. 64 म्हणजे 6,400 रुपये झाले. मित्रांनो, गणितामध्ये नवीन काही नाही आहे. नवीन काही आहे का? अजिबात नाही. फक्त गणिताला करताना आपण काय करतो, कसं करतो हेच बघायचं आहे. असं नवीन काही नाही. आता याच गणिताला मी तुम्हाला फार लांब दिलं. आता जर शॉर्टकट जर करायचं असतं गणिताला, पण याच पद्धतीने शॉर्टकट बघा. एवढीच जागेमध्ये मी तुम्हाला शॉर्टकट करून देतो. काहीच नाही. 16,000 रक्कम झाली. 16ची किती झाली? 32,000. 10% व्याज दर आहे. किती वर्षात? 2 वर्ष म्हणजे 20% दर. 0 0 भेटली. 32 दुनी 64 म्हणजे 6,400. यह है आंखों का धोखा बच्चों, जो आपको सीखना है. सही बात है. तर मित्रांनो, फक्त गणिताला समजून घ्या, बाकी काहीच नको. परत प्रश्न क्रमांक 2 बघायचा आहे.
एका रकमेची 10% दराने 3 वर्षाचे सरळ व्याज 2700 रुपये असेल जर रक्कम तिप्पट केली व कालावधी दुप्पट व दर तेवढाच ठेवल्यास सरळ व्याज. मित्रांनो आता ते गणित शॉर्टकटच बघायचं आहे, यामध्ये कोणतं सूत्र उपयोग नको. किती आहे? 10%. 10% तर किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. म्हणजे एकूण व्याज 10% गुणिले 3 वर्ष कालावधी एकूण व्याज किती भेटलं? 30%. म्हणजे 30% बरोबर 2700. तर 100 बरोबर किती? 2700 गुणिले 100 भागिले 30. 0 भेटलं 390. म्हणजे आलेली रक्कम किती आहे? 9000 रुपये मिळाली आली. आता गणितामध्ये रक्कम तिप्पट केली म्हणजे 9000ची रक्कम किती होणार आहे? 27000 रुपये. 27000 कसे आले विचारू नका, गणितामध्ये वाचाल तर वाचाल, हे वाक्य लक्षात ठेवा. तर मित्रांनो 27000 आणि कालावधी दुप्पट केला म्हणजे 3 वर्षाचा कालावधी किती होणार? 3 चा 6 आणि दर तेवढाच आहे. मग दर किती होता आपला? दर 10. मग 6 10 60% गुणिले 60 भागिले 100. 2 शून्य कटले. 27 162 डबल 0 म्हणजे 16200 रुपये. किती वेळ झाले? 16200 रुपये. तर मित्रांनो असेच गणित बघायचे आहे आपल्याला. तर हा होता टाईप नंबर 10. मित्रांनो गणितामध्ये नवीन काही नाही, तर लक्षात असू द्या, गणिताला फक्त समजून घ्यायचे आहे, नवीन काहीच नको मित्रांनो. गणित फक्त बघत राहायचं, बाकी काहीच करायचं नाही. आता बघणार आहोत आपण प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. एका रकमेची 4% दराने 5 वर्षाची रास 2400 रुपये आहे. जर रक्कम दुप्पट केली व कालावधी व दर तिप्पट केल्यास सरळ व्याज किती? तर मित्रांनो आता बघा, रास दिलेली आहे. 4% दर किती वर्षासाठी आहे? 5 वर्षासाठी. म्हणजे एकूण व्याज किती भेटणार आहे? 20%. तर आपल्याला हे व्याज झालं, तर रास किती होणार आहे? 100 ची 120. तर 120 म्हणजे किती आहे? 2400. आणि मुद्दल किती असते? 100. 100 म्हणजे किती? 100 गुणिले 2400 भागिले 120. 0 0 कटले. 12 × 24 म्हणजे आपली रक्कम आली 2000 रुपये. रक्कम किती आहे? 2000. आता लक्षात असू द्या, 2000 रक्कम आली, रक्कम दुप्पट केली म्हणजे 2000ची किती होणार आहे? 4000. कालावधी किती होता मित्रांनो? 5 वर्ष व दर 4 वर्ष. कालावधी 5 वर्ष आणि दर 4 वर्ष. दोन्ही दुप्पट केले म्हणजे 5 ची दुप्पट 10, 4 ची दुप्पट 8. मग मला सांगा व्याज किती भेटणार? 10 गुणिले 8 80% भागिले 100. 2 शून्य कटले. 4 8 32 म्हणजे किती आलं? 3200 रुपये आपल्याला व्याज मिळाले. असेच काहीतरी नवीन गणिते बघण्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघत चला. आणि गणितामध्ये व्हिडिओ करताना कसा आहे, थोडासा आवाज होतो इकडे तिकडे, तर माझे एक्सप्रेशन बदलतात. तर मित्रांनो तुमचं तिकडे लक्ष नसायला नको.
तुमचं फक्त गणिताकडे लक्ष असायला हवं आणि व्हिडिओला रोज बघत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.